नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत फिंगर चिप्स। आजची रेसिपी उपवासासाठी बनवणार आहोत। उपवासाचे फिंगर चिप्स आज आपण बनवतोय। झटपट तयार होते, खूप कुरकुरीत लागतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। बटाटे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या साली आपल्या काढून झालेल्या आहेत। आता आपल्याला फिंगर चिप्स करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मोठे मोठे आणि थोडेसे जाड जाड फिंगर चिप्स करायचे आहेत। आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये थोडेसे उकडून घ्यायचे आहेत, जास्त उकडायचे नाहीत। आपल्याला मीठ घालायचं आहे, पाण्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे आणि थोडा वेळ ठेवायचे आहेत। 5 मिनिट ठेवू शकता, जास्त उकडून घ्यायचे नाही आपल्याला। 5 मिनिट झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। बटाटा हा लवकर उकडला जातो, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचा। त्यामध्ये मी इथे साबुदाणा दळून आणलेला आहे आणि त्याचं पीठ घेतलेलं आहे। तेच आपल्याला कोटिंगसाठी पण वापरायचं आहे। अगोदर आपण थोडंसं पीठ आहे ना पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेऊया, म्हणजे पेस्ट फिंगर चिप्सला आपली चांगली चिटकली जाईल आणि छान तळतील, आपले कुरकुरीत होतील। म्हणून आपल्याला हे थोडंसं पीठ पातळ पेस्ट करून घ्यायचे आहे। काढून घेऊया। आता आपले फिंगर चिप्स झालेले आहेत, जास्त उकडायचे नाही आपल्याला, काढून घेऊया। आपल्याला आता हे फॅन खाली ठेवायचे आहे, सुकून घ्यायचे आहे। त्याच्यातील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे। पेपरवर ठेवू शकता किंवा एका कपड्यावर पण ठेवू शकता। ते पेस्ट केलेले आहे। आता आपल्याला त्या पेस्टमध्ये बुडवून मग आपल्याला परत एकदा साबुदाण्याच्या पिठामध्ये बुडवून आपल्याला तळून घ्यायचे आहे। झटपट हे चिप्स होतात। उपवासासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। थोडे थोडे तळायचे आहेत आणि गॅस आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे, म्हणजे लवकर लवकर तळतील। जरा वेळ लागतो तळायला। जास्त लाल होऊ द्यायचे नाही। काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
गॅस जरा कमी जास्त करायचा आहे, म्हणजे जास्त तेल तापलं की आपले करपू शकतात. आणि तळायच्या वेळेला थोडासा जास्त गॅस करायचा आहे, म्हणजे कुरकुरीत होतात. अशा प्रकारे आपल्याला तळायचे आहेत. सगळे चिप्स तळून झालेले आहे. बघू शकता, खूप छान लागतात आणि खूप झटपट तयार होते. नक्की बनवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये.